नमस्कार, मी उषा मुरादे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते। आज मी गावाकडच्या पद्धतीने गवारच्या शेंगांची भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी हे गवारच्या शेंगा घेतलेले आहे। त्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहे, अर्धे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे, आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे आणि ह्या 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। आता आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे। आपलं तेल गरम होऊस्तोवर मी याचं वाटण बनवून घेणार आहे। गॅसवर आता कढई ठेवणार आहे। त्या कढईमध्ये मी 3 वरगळे तेल टाकणार आहे। आपलं तेल गरम होईपर्यंत मी त्याचं वाटण तयार करून घेणार आहे। झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे, थोडीशी मोहरी टाकायची आहे, जिरे टाकायचे, हळद पावडर टाकायची, थोडासा कांदा लसूण मसाला, थोडासा आपला घरचा मसाला। आता त्यामध्ये ह्या गवारच्या शेंगा टाकायचे, परतून घ्यायच्या। परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी आता 1 चमचा मीठ टाकणार आहे। जे मी वाटण बनवून घेतलेलं आहे ते वाटण त्यामध्ये टाकायचं आहे। वाटण पण मस्त असं 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता पाणी टाकायचं आहे। 15 ते 20 मिनिटं आता आपल्याला गवारच्या शेंगा चांगल्या शिजून घ्यायचे आहे। गवारच्या शेंगा शिजल्या का बघायचे आहे। एक आपले शेंगा शिजलेले आहे। शेंगाची कालवण मी एका बाउलमध्ये काढून घेते। परतून आता कोथिंबीर टाकायची। गवारच्या शेंगाची भाजी तयार आहे। खाऊन बघा, करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।